संगीत अलंकार हरिभक्तपरायण ओमकार महाराज जगताप व त्यांना साथ करतील अभिनव गंधर्व आमचे कैलास महाराज पवार। हेलो बेच दें हेलो वाजवून खरं कमी करायचं म्हणजे सेटिंग झालं थोड़ा बेच दें ना दे 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 रे मो ता चार धूम पढ़ो दान देगा देवा हे दान देगा देवा हे दान देगा देवा हे तुझा विसर विसरण विसरण बाबा तुझा विसरण तुझा विसरण शरण बाबा गुण गाई विसर हे तुझा विसरण भावा हे तुझा विसरण भावा तुझा हे तुझा तुझा विसरण तुझा विसरण मामा हे तुझा विसरण
सर्व जोडी हे जी माझी 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 सर्व जोडी सर्व माझे
हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. विको कमी कर थोडा. गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाय नावडी हेची माझी सर्व जोडी, यवंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्नाम्. अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सरस्वती माते द्यावी मज स्मृती येतो काकुलती तुझ लागी आपल्या बाळासी धरी आता हती न करी फजिती जनामध्ये हेची दान देगा देवा तुझा विसर न भावा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि सोपा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून जीवनात पांडुरंगाला काहीतरी मागत आहेत. लक्ष देऊन ऐका. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा चालू असलेला आपला हा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह काय निमित्तानं आहे, काय कारणानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला एवढ्या पाण्या पावसाचं बोलवलंय. बरोबर आहे का नाही. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या प्राण प्रतिष्ठा तथा कलशारोहणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यामधील दुसऱ्या दिवसाची म्हणजे उपांत सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा दादांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन एवढं सुंदर केलं, या कार्यक्रमामध्ये एवढा जीव ओतलाय. लक्ष देऊन ऐका. कार्यक्रमाची पत्रिका, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाचं आयोजन जर पाहिलं महाराज तर एवढा मोठा कार्यक्रम करावा एवढं गाव नाही आहे आपलं, एकदम छोटं गाव आहे. बरोबर आहे का नाही. पण कार्यक्रमाची पत्रिका जर पाहिली तर जिल्ह्याला सुद्धा लाजवलं एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय माहिती. आणि कार्यक्रमामध्ये कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रमात जीव ओतणं वेगळं. कार्यक्रम करणं वेगळं, टंगळ मंगळ कार्यक्रम करणं वेगळं. असा जर पाऊस असता तर एखाद्या कार्यकर्त्याने सांगितलं असतं महाराज येऊच नका. बरोबर आहे का. इथपर्यंत लोकांची तयारी असती. बरोबर आहे की. लोकांना टकाचल फुकटचं पाकिट देऊ अशी लोकांची धारणा आहे महाराज. अर्ध्यातूनच परसावं लागतं. तुम्ही लोकांनी एवढं गोड नियोजन केलंय, त्यातल्या त्यात आमच्या जाधव दादांनी खूप जीव ओतलाय महाराज या कार्यक्रमाला. परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाही. तालुक्यातल्या लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. तुम्ही गावकरी मंडळींनी नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा आपला कार्यक्रम पाहायची इच्छा झाली. म्हणून पाऊस आला बरं महाराज. पूर्वी साधू संत ज्यावेळेस यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. असं समजून चला आपला त्रिदिनी यज्ञ आज परिपूर्ण झालाय महाराज. बरोबर आहे का नाही. पाऊस येणं हा अपशकुन नाहीये. यज्ञाची सार्थक आहे, यज्ञाची पूर्णत्व आहे. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवायची. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे. बाप भाग्यवान आहात तुम्ही की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. बऱ्याचशा समाजामध्ये प्रवास करत असताना, कीर्तन करत असताना बऱ्याचशा नास्तिक लोकांचा एक प्रश्न उपस्थित होतो की महाराज एवढ्या हजारोनं मंदिराची काय गरज आहे हो. मी एक सांगू का महाराज तुम्हाला, या जगामध्ये तुम्हाला मनाला शांती प्राप्त करून देणारं ठिकाण फक्त मंदिर आहे महाराज. काय मंदिर आहे. तुम्ही 50 कोटीचा नाही 200 कोटीची हवेली बांधा पण तिथं तुम्हाला समाधान वाटेल काही सांगता येत नाहीये. काय गरज आहे मंदिराची. एका नास्तिकाने मला प्रश्न केला होता. म्हणे महाराज मी सुद्धा एक 4-5 कोटी रुपयाचं चोखोबरायचं मंदिर बांधलं. एक जण मला म्हणे महाराज एवढं पैसे त्या मंदिरात घालण्याच्या ऐवजी एखादं कॉलेज काढलं असतं तर घरही चाललं असतं, नावही झालं असतं. मी त्याला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं म्हणलं वेड्या, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, शाळेमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, IT पार्कला बिघडलेले लोक हे फक्त या भारतामध्ये मंदिरातच नीट होऊ शकतात. म्हणून पहिले मंदिरं बांधायचे. काय बांधायचे. मंदिर बांधायचे. कारण तुमच्या गावामध्ये आल्यानंतर लोक तुमचं गावातलं घर नाही बघणार. गावाची शोभा ही मंदिरावर आहे महाराज. कशावर आहे. मंदिरावर आहे.
तुम्ही 50 कोटीचं घर बांधा आणि तुमच्या दाळा जर तुळशी वृंदावन नसेल तर स्मशानभूमी समजतात लोक त्याला. काय समजतात? स्मशानभूमी. जसं घराची शोभा तुळशीवर आहे तसं गावाची शोभा कशावर आहे? मंदिरावर आहे. म्हणून एवढं गोड तुम्ही सर्व मंडळीने मंदिर बांधलंय, सर्वांनी सहकार्य केलं, त्यामध्ये सिंहाचा वाटा आमच्या जाधव दादांचा आहे आणि दिला पाहिजेत महाराज. तुम्ही बांधताय म्हणजे देवानं तुम्हाला दिलंय म्हणून तुम्ही बांधताय. मी मगाशीच त्यांना सांगितलं देवाचा स्वभाव आहे, तुम्ही जेवढं देवासाठी खर्च करसाल ना मला तेवढं येतं. बाकीच्या याचं जाऊ दे, माझा स्वतःचा अनुभव आहे. हे सर्व मंडळी तुम्ही देवाला जेवढं देसाल ना महाराज तेवढं तुम्हाला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येणार. म्हणजे तुम्हाला भारतामध्ये मारवाडी जैन समाज कधीच गरीब दिसणार नाही. याचं कारण 100 रुपये कमवले तर 30 रुपये देवासाठी खर्च करतात महाराज ते. 100 रुपये कमवले तर 30 रुपये 40 रुपये देवासाठी, गोमातेसाठी, अन्नदानासाठी खर्च करतात. आपले लोक एवढे हलकटे महाराज मंदिरातल्या चपला सुद्धा चोरतो. त्याच्यामुळं 12ही महिने कंगालपतीचे काहीच नसतं, यांच्या खिशातच काही नसतं. आणि देवाचा स्वभाव आहे घेसी तेवा देसी ऐसा अससी उदार. देवाचा नेम आहे घेसी तेवा, पहिला तो घेतो आणि मग नंतर तो देतो. म्हणून आपल्याजवळ जे धन आहे ना त्यातला काहीतरी भाग गोरगरिबाच्या सेवेसाठी गेला पाहिजे. विढाला विढाला. भाग्यवान मंडळी आहेत की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला ने मला प्राप्त झाला. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंचलपते पुरुषो यदा वये अज्ञान हेतुकृत मोहमदांध कारणाशं विदाय हि तदोदयति विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडेल? शक्यच नाही. बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा आणि तो या. अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय महाराज आपण. मागे बहुत जन्मी हेची करीत आलो. अनेक जन्माचा पुण्याचा ठेवा ज्यावेळेस माणसाचा उदय येतो त्यावेळेस माणसाला परमार्थ करण्याची इच्छा होती. मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बोलाता है. आपण सर्व पुण्यवान मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग तुकोबरायचा आहे. मागणीपर प्रकरणातील मागणारे जगद्गुरु तुकोबराय आहे. ज्या व्यक्तीला मागायचं तो जगाचा मालक पांडुरंग परमात्मा आहे. आणि काय जगद्गुरु तुकोबराय मागितलेल्या अभंगाच्या 4 चरणामध्ये पहिला प्रश्न असा निर्माण होतो, ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. किती गुणानं? 3 गुणानं. दान देणारा व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे 1, दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे 2, आणि दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे. आज एवढं सुंदर मूर्ती प्राण प्रतिष्ठा, एवढा सुंदर मंडप वगैरे बघितल्यानंतर आपल्याही एखाद्या गावातल्या गोरगरीब माणसाला इच्छा होती मीही या सर्व वारकऱ्यांना जेव घाला. पण त्याची घरची परिस्थिती एवढी नाजूक असती की दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरची चूल पेटत. तो उदार आहे, देण्याची इच्छा खूप आहे, पण श्रीमंत नाहीये ना. श्रीमंत नसल्यामुळे तो दान देऊ शकत नाहीये. आणि या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर तो दान देऊ शकत नाही. काही साधक तुकोबरायकडे गेले, हो तुकोबराया, ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? देवाचा जर विचार करू गेलो तर देवाचे तसे 6 गुण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबराय सांगतात. ऐका यश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवान तुगा. पहिला तो जगाचा मालक श्रीमंत आहे का? ज्या श्रीमंतीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, किती उद्योग करतो महाराज. आज एवढे कष्ट तुम्ही शेतामध्ये करता, सकाळी 8ला शेतात गेले की संध्याकाळी 6ला घरी येता. खरं सांगा एवढे कष्ट देवासाठी करता का पैशासाठी करता? हो बोला गड्यावर, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. हे नसेल पटलं तर सोपं करून सांगतो, मी एवढा 400 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो, देवासाठी का पैशासाठी? हा असं मोकळं बोला, लाजू नका. असं मला अजिबात काही वाटत नाही. आम्हाला कळू द्या आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडावाटे बाहेर येऊ द्या तुम्ही. असं मनात नका ठेवू ना. महाराज लोकांचं सांगितलं म्हणजे काय बाप रे बाप. चला रात्रंदिवस तुमच्याने माझे प्रयत्न पैशासाठी चालू. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर. ज्या लक्ष्मीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, ज्या लक्ष्मीसाठी मीही प्रयत्न करतोय, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी आहे. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, जयाचे नाम पाप नासी, जयाचे नाम पाप नासी, सुखी ऐसी जयाची दासी, ऐसी जयाची दासी, तो हाके जग जरा
या विवरे जाते जयाचे नाम पापनासी लक्ष्मी ऐसी जयाची दासी तो हा तेज पुंज राशी सर्व भावे तुका त्याशी. अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतोय, ज्या लक्ष्मीसाठी आपण उन्हाचा विचार करत नाही, पावसाचा विचार करत नाही, थंडीचा विचार करत नाही, ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची काय होती? दासी होती. काय होती? आता ज्याची लक्ष्मी दासी त्या माणसाकडे काय पैशाची कमी असेल? पाय लक्ष्मीचे हाती म्हणून येतो का कुलती किंवा तीस येतो का कुलती. ठीक आहे महाराज, तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे, कळालंय आम्हाला. तुमचा जगाचा मालक उदार आहे का? काय उदारतेचं वर्णन करायचं? तोची एक दाना सूर, तोची एक दाना सूर, तोची एक दाना सूर, तोची एक दाना सूर, उदार तो हरी आहे थोरी गरजता ती पोवाडे. उदार आहे ना तो. तुची एकदान विटेवरी ज्याची पाऊले समान, तुची एकदान शूरदाता. काय उदारता केली हो जगाच्या मालकाने? उपमन्यूने वाटीभर दूध मागितलंय, दुधाचा सागर दिलाय जगाच्या मालकाने. दुसरं प्रमाण सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य पिढीला, मुष्टीभर पोहे घेवोनी त्याचे भेटी लागी गेला. कोणी याचा? मग जगाचा मालक उदार आहे एक, जगाचा मालक श्रीमंत आहे दोन, जगाचा मालक स्वतंत्र आहे का? स्वतंत्रतेचा जर विचार करायला गेला तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो प्रेलस्थानम निदानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळिता. तुझिया सतेने वेदासी बोलने, सूर्यासी चालने, तुझिया बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो जगाचा मालक आहे, त्याच्या सत्तेनं हे सर्व चालतंय. चाले हे शरीर कोणाचे असत्य, कोण बोलविते? देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन. शेवटचं प्रमाण घ्या. तो हा देवाचा ही देव बळिया माझा पंढरीराव. मग महाराज जगाचा मालक श्रीमंत एक, जगाचा मालक उदार आहे दोन, जगाचा मालक स्वतंत्र आहे तीन. महाराज देण्यासाठी जरी जगाचा मालक योग्यतेचा असेल, पण मागण्यासाठी तू कोबरायचा काय अधिकार आहे? काहीतरी तपश्चर्या, काहीतरी अधिकार, काहीतरी सेवा असल्याशिवाय माणसाला मागता कसं येईल? आता एवढा गोड नियोजन तुमचं चाललंय. तुम्ही सर्व व्यावहारिक लोक आहात. 30 तारखेचा पगार घेण्यासाठी पहिले 29 दिवस तुम्हाला काय करावं लागतो? काम करावं लागतं. कोणी असू द्या. 29 दिवस काम केल्यानंतर कंपनीचा मालक तुम्हाला 30 तारखेला काय देणार आहे? पगार देणार आहे. 29 दिवस घरी झोपले आणि 30 तारखेला पगार आणायला गेले. जमल का? बऱ्याचशा लोकांची धारणा अशी, काय 2 दिवस जायचं, काल्याचं कीर्तन ऐकलं तेवढंच पुण्य भेटतं. तुझ्या बापानं सांगितलं, तुला कोणी सांगितलं हे? अजिबात तसं काही नसतं. 2 दिवस पहिली तर सेवा करा, सेवा केल्यानंतर मग काल्याचा प्रसाद. भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. देवाला मागण्यासाठी पहिली काहीतरी ओळख लागल नव्ह तुमची, काहीतरी तुमची सेवा लागल. बिना सेवेचं तुम्ही देवाला मागू शकत? काय अधिकार आहे माझ्या जगद्गुरु तुकोबरायचा? तुकोबरायच्या वंशाची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा
तुझी चरण सेवा साधावया. विश्वंभर बाबापासून तर बोलोबापर्यंत म्हणजे तुकोबरायच्या वडिलापर्यंत नित्य पंढरपूरची वारकरी परंपरा आहे. तुकोबरायच्या वडिलाचं नाव बोलोबा आहे आणि आईचं नाव कनकाई आहे. बोलोबा पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरहून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते महाराज लोकांना काय तो आनंद, असं वाटत होतं घरीच येऊ नये. हे सगळं ऐकल्यानंतर कनकाईच्या डोळ्याला धारा लागायच्या. मालक, 15 दिवसाला पंढरपूरला जातो, मला एकदा तर घेऊन चला. मला तुम्हाला सर्व मंडळी एक प्रश्न करायचा. आज सुद्धा आपल्यापेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. तुम्ही खुर्च्यावर आहे, त्या बिचाऱ्या खाली बसलेल्या आहे, काही काही चिखलात बसलेल्या आहे. तुमच्या आणि माझ्यापेक्षा त्या धार्मिक आहे, श्रद्धाळू आहे, भाविक आहे. मग तरी सुद्धा का बोलोबा कनकाईला पंढरपूरला नेत नव्हते? याचं कारण महिलांसारखं भाविक, महिलांसारखं धार्मिक या जगामध्ये दुसरं कोणीच नाहीये. पण शास्त्राने त्यांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला आहे. त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत. आईला पंढरपूरला घेऊन जावं आणि जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं, आणि आमच्या वंशाची तर परंपरा आहे, काही मागणे हे वडिलाची रीत जाणत असो, आमच्या वंशाला बट्टा लावल. रडायला लागल्या कनकाई आई साहेब. ओ ओ ओ मालक, ऐका ना, तुमच्या गळ्याची शपथ घेते. काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती, नौकर चाकर. अरे जगद्गुरु तुकोबराय गरीब तरी कसे असू शकतात महाराज? साधा 5 वर्षाचा आमदार जर आपल्या ओळखीचा असला तालुक्यात, तुम्ही कोणालाच भेट नाही, कोणाची गच्ची धरता आणि डायरेक्ट सांगता मी आमदाराचा माणूस आहे. साधा 5 वर्षाचा आमदार ओळखीचा असला तालुक्यात, जिल्ह्यात, तुम्ही कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या महात्म्याचं नाव घेतल्यानंतर आदिलशाही मुघलशाही सगळे लोक घाबरत होते, ते छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे शिष्य होते. कसे गरीब असतील तुकोबराय महाराज? तुकोबरायला गरीब म्हणणारे जगातले सगळ्यात मोठे गरीब आहे. त्या काळामध्ये तुकाराम महाराजाला महाराज नव्हतं म्हणत कोणी, बुवा नव्हतं म्हणत, तुकोबा सेठ नाही तर तुकोबा शावकार म्हणायचे. आणि शावकार कोणाला म्हणतात? तो भिकाऱ्याला. अरे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सेठ म्हणतील ना लोक, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच शावकार म्हणतील. तुकोबराय शावकार म्हणायचे तुकोबराय, म्हणून तुकोबरायच्या वंशामध्ये गरीब कोणीच नव्हतं महाराज. तुकोबरायची पत्नी सांगू लागली, मालक काय कमी केलंय तुमच्या देवाने? 12 गावची जहागिरी, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं आहे, फक्त एवढंच ना, माझ्या पोटी संतान नाही. आणि बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत. आता हो नाही करता न्यायला तयार झाले. ओ मालक ऐका ना, तुमच्या गळ्याची शपथ घेते, मी खरंच काही मागणार नाही. आणि माणसानं नाही कोणाचं ऐकलं तरी बायकोचं ऐकावं लागतं बरं कृष्णा. कीर्तनकार असू द्या, पखवाजा असू द्या, दोन्ही गायक असू द्या, काही नाही महाराज. कीर्तनात फक्त चाली सुचतात. हात आपला फक्त इथंच चालतो, घरी चालत नाहीये. किती वेदांती कीर्तनकार असू द्या, तो कीर्तना सांगतो अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. रात्रभर कीर्तनात ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेले बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. न चालेल, तयार झाले. आता ऐकावं लागतं ना बायको. ठीक आहे चल बाबा. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर परत बोलोबा सांगतात, ए कनकाई जी, काही मागू नको बरं पांडुरंगा. अगं काय कमी केलंय देवानं मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. हीच गोष्ट पांडुरंगाला मागू नको. पुंडलिकरायाचं दर्शन झालं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि कनकाई आई साहेब पहिल्यांदा पंढरपूरला आल्या होत्या. काय ते भगवंताचं गोड स्वरूप भागवतकार वर्णन करतात. बर पीडम नटवर वपु कर्णयो कर्णिकार बिभ्रत वासम कनक कपिशं वैजयंती च माला राजस सुकुमार मदनाचा पुतळा. एका हिंदी कवीचं वर्णन तो सांगतो. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है. तो गायक सांगतो किती सुंदर आहे पान. तुम गोरे होते तो क्या कर जाते मोह, जब काले रंग पर ही दुनिया मर जाती है. तो देवाला सांगू लागला, देवा अबे तू बरं झालं काळा आहे. काळा असून लोक एवढे प्रेम करतात तुझ्यावरून. तू जर बाय चान्स गोरा असता तर कसं झालं असतं? काही गवळणी यशोदेला सांगतात, यशोदे यदि नंदलाला तुम होते लली
काय म्हणले? यदि नंद लाला तुम होते लली तो गळे कट जाते करोडों के. काय म्हणले ती? बरं झालंय तुझं पोरग म्हणून जन्माला यश दे, आणि हे एवढं दिसायला सुंदर आहे. बाय चान्स जर तुझी पोरगी म्हणून जन्माला आली असती तर किती जण मेले असते तुझ्या पोरीसाठी. यदि नंद लाला तुम होते. आणि देवाचा स्वभाव आहे ना, पायलिया वेद लावी पैसे जीवे. देवाचा स्वभाव आहे हरिणे माझे हरिले चित्त भारवित विसरले. स्वभाव पहा देवाचा. पाहिला पाहिला नंदाचा, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागल्या. कणकाई विचार करते, देवा किती सुंदर आहेस रे, या जगामध्ये तुझ्यापेक्षा सुंदर जगामध्ये काहीच नाहीये. पण ऐक ना देवा, किती अभागी आहे मी. विश्वंभर बाबापासून तर माझ्या नवऱ्यापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी असताना पहिल्यांदा तुझं दर्शन झालंय. मला गोड असं वर्णन सुरू झालं आणि तोंड शांत झालं. मनातल्या मनात विचार सुरू झाले. देवा ओ देवा, तोंड बंद आहे बरं. मनातल्या मनात विचार सुरू झाले. ओ देवा ऐका ना, किती दिवस आम्ही दोघा नवरा बायकोन वारी करायची आहे बघा. त्यांनाही गुडघ्यामुळं चालता येत नाही, मलाही कमरामुळं चालता येत नाही. असं करा ना देवा, माझा वंश वाढावा म्हणून नका पोरगा देऊ, पण तुमची वारी खंडित होणे म्हणून एखादा वारकरी पोरगा जन्माला घाला माझ्या पोटी. हे तोंडात नाही म्हणल्या, मनात आलं. कशात आलं? मला एवढंच सांगायचं, मनात आले जर माझ्या देवाला कळतं, तुम्हाला मला तोंडात मागायची काय गरज आहे महाराज. देवाला काही मागूच नका. देव एवढा हुशार आहे, जब दंत नाही थे तो दूध दिलाया. आईच्या स्तनामध्ये तुमच्या तोंडामध्ये दात नव्हते त्यावेळेस दुधाची निर्मिती करणारा जगाचा मालक आहे. दात आल्यानंतर भाकरीची व्यवस्था होणारच म्हणून संसारातल्या कोणत्याच गोष्टी त्याला मागू नका. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबरायचा जन्म झालेला आहे महाराज. आणि तुकोबरायचं गाथ्यामध्ये प्रमाणे काही मागणे हे अमानुचित वडीला चिरित जाणत असो. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायचे 125 म्हणजे 125 अभंग मागणी प्रकरणातील. मग मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे. अभंगाची भूमिका समजून घ्या ना. तुकोबराय सांगतात, काही मागणे हे आम्हा अनुचित. अनुचित तुला मागणार नाही, पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय आणि उचित म्हणजे काय, सोपं उदाहरण आहे. एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली, तिनं आपल्या मालकाला सांगावं, मालक तालुक्याच्या ठिकाणी जाण मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? हो उचितच आहे. सौभाग्यवती मायमाऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मला शेतात जावं लागतं, गावातील लोक हसतील, तुम्हाला एखादी 200-400 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचित आहे, बरोबर आहे का नाही? पण त्याच मायमाऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक 2 तास झाले साडी त्या बकेटीमध्ये तेवढी साडी भिजत घातलेली तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? अनुचित आहे. उचित मागितल्याशिवाय राहू नये, पण अनुचित मागू नाही. तुकोबराय सांगतात, देवा अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मागण्याचा माझा अधिकार आहे. आणि काय तुकोबरायचं मनोगत आहे? तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा.
पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंगाला सांगतात तुझा विसरण व्हावा. देवा तुझा विसर माझ्या जीवनामध्ये नाही झाला पाहिजे. माणूस देवाला विसरतो बरं, माणसाचा स्वभाव आहे. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे. थोडा बेस दे, ट्रबल कमी कर. तो दुःख काये को होई. कुंती माते देवाला सांगते देवा सुख के माते सील पडे, जो हरि हृदय से जाए, बलवारी वो दुःख दिजो, जो पल पल नाम जपाय. देवा माझ्या जीवनात जर तुला द्यायचं असेल तर दुःख दे. विपदः संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु, भवतो दर्शनेश्यात पुनर्भव दर्शनम. दे माझ्या जीवनामध्ये दुःख दे. काय दे? कारण दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो महाराज. काय असतो? दुःखामध्ये मनुष्य देवाच्या जवळ असतो, सुखामध्ये मनुष्य देवाला. दुःख में सुमिरन सब करे, अरे सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काये को होय. अख्ख्या जगाचा विसर पडला तरी चालतो तुम्हाला आणि मला, पण माझ्या देवाचा विसर पडू देऊ नका. ज्या दिवशी देवाचा विसर तुमच्या जीवनामध्ये पडेल आणि ज्या दिवशी देवाचा विसर माझ्या जीवनामध्ये पडेल, त्या दिवशी समजून चला की तुमच्या आणि माझ्या जीवनाची अधोगती सुरू झाली. विसरली तया विसरली तया विसरली तया
विसरणं हा माणसाचा स्वभाव आहे, पण माणूस जर देवाला विसरला तर तुमच्या आणि माझ्या अधोगती सहन होईल. एक सांगू तुम्हाला, अख्खं जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असला पाहिजे. कोण असलं पाहिजे? जाको राखे साईया मार न सके कोई, जो जग बैरी होय परवाल न बाका होय. 100 कौरव रात्रंदिवस पाची पांडवांना संपवायचा प्रयत्न करत होते, पण पाठीराखा कोण होता? मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली आघात निवाराया. पण ज्या दिवशी देव तुमच्या विरोधात जाईल त्या दिवशी लिहून ठेवा माझं वाक्य, या जगातलं तुम्हाला कोणीच सोडवणार नाही. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. अनेकाच्या कृपानी प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत असताना भाल्यातला बाण काढला आणि बाणाला टोक लावत होते प्रभू रामचंद्र. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर प्रभू रामचंद्राने तो बाण थंड व्हावा म्हणून चिखलात घातला. 10-5 मिनिटं झाले चिखलातला बाण ज्यावेळेस काढला त्यावेळेस बाणाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आलं. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. चिखलामध्ये हात घातला ते एक रक्तानं माखलेलं बेंडूक होतं. थरथर थरथर कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतलं. किती भाग्यवान बेंडूक असेल ते जगाच्या मालकाच्या हातावर बसलो. आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला. आणि त्या बेंडकाला म्हणतो, ए बेंडका, अबे कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस रे तू. काय म्हणले प्रभू रामचंद्र? कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस. आज एवढा मोठा अनिदार बाण तुझ्या पाठीत गेला, तो ओरडला.